तुम्ही बघत आहात जनमत मराठी। महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये बस आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाली आहे। या अपघातात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 9 प्रवासी गंभीर जखमी झाले तर 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये 40 प्रवासी होते। भुसावळहून वसईकडे जाणारी एसटी बस आणि ट्रकचा नाशिकमधील चांदवड येथील रेणुका माता मंदिरजवळ जोरदार धडक झाली। या भीषण अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे। अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि मदत कर्मचाऱ्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले। दरम्यान राज्यमंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात पोहोचून जखमींची विचारपूस करून अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले। सोबतच महाराष्ट्र सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये आणि जखमींना 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे। या अपघातानंतर रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेचा अभाव स्थानिकांना त्रासदायक ठरला। स्थानिक लोकांनी इथली आपत्कालीन यंत्रणा सक्षम करण्याची मागणी केली आहे। आज सकाळी वसई जळगाव वसई अशी महामंडळाची बस निघालेली होती आणि सकाळी जवळपास 9च्या सुमारास चांदवड शहरामध्येच जवळच मोठा भीषण अपघात झाला। एक ट्रकला ओव्हरटेक करत असताना पुन्हा ट्रकने गाडीमध्ये घातली आणि मग डिवायडर आणि एसटी दोघांमध्ये त्या ठिकाणी घासली गेली आणि ॲक्सिडेंट झाला। त्या एसटीतले जवळपास 50 प्रवासी बसमध्ये होते आणि सर्वच इंजुर्ड झालेले आहेत। जवळपास काही गंभीर आहेत, काही किरकोळ दुखापती झालेली आहे। 4 जे प्रवासी होते ते या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत आणि अजूनही 2 ते 3 पेशंट हे गंभीर आजारी आहेत। त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे, की मालेगावला आहेत, ते खाजगी रुग्णालयामध्ये आहेत। पण 4 कॅज्युअल्टी 4 डेथ या अपघातामध्ये झालेल्या आहेत। नुकतंच मी या ठिकाणी येऊन पाहणी केली। सकाळपासून सर्व पोलीस असतील, अधिकारी असतील, तहसीलदार, डॉक्टर सगळे या ठिकाणी कामाला लागलेले आहेत। माझे त्या ठिकाणी शुश्रूषा होते आहे। पण जे सिरियस आहेत त्यांना इथून चांदवडला थोडं मालेगावला ठेवलेलं आहे आणि काही खाजगीमध्येही आहेत। त्यांचे उपचार त्या ठिकाणी योग्य सुरू आहेत। अजूनही काही गरज असेल तर हायर सेंटरला पाठवायचे आहेत। 4 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। एस टी महामंडळाची गाडी असेल तर त्यावर नियम आहे, ठरलेला आहे 10 लाख रुपये मृतांना त्या ठिकाणी धक्का दिले जातात। जे गंभीर जखमी आहेत त्याच्यावरती आता शुश्रूषा करावी लागणार आहे। हातपाय गमावलेला आहे किंवा परमनंट काही डिसेबल झाले तर त्यांना 5 लाख रुपये दिले जातात। अजून तशी परिस्थिती बघून त्या ठिकाणी त्यांना 2 लाख 2.5 लाख अशी मदत त्या ठिकाणी केली जाते। पण निश्चित या सर्व रुग्णांची काळजी आम्ही घेतोय। मी सकाळी मी नाशिकला होतो, मला कळाल्याबरोबर मी सर्व डॉक्टर जबाबदारी न्याय हक्काची।